गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात आज घरगुती गणपती विसर्जन सुरू आहे। इचलकरंजी महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या विभागात कुंड उभे केले आहेत। इथेच विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांसोबत आपण बोलणार आहोत। पर्यावरणपूरक गणेशोत्सव महानगरपालिकेने सुरू केलेला आहे, या उपक्रमाबद्दल आपण काय सांगाल? ह्या उपक्रमामुळे भरपूर चांगली गोष्टी व्हायला लागल्यात। एकतर ट्रॅफिक जाम जे होत असते विसर्जनामुळे ते ट्रॅफिक कंट्रोल व्हायला लागले आणि त्यामुळे लोकांची जी गैरसोय होत्या ती होत नाहीये। हे एक मेन मुद्दा जे भाविकांना त्रासदायक होतोय। दुसरं म्हणजे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग हे सतत आता जसं तुम्ही बघायला लागलाय, जसं समर येतोय, उन्हाळा येतोय, टेम्परेचर वाढत चाललंय आणि ह्या गोष्टींना आवाकात आणण्यासाठी ही जी गोष्टी हे जे गोष्टी केलेल्या आहेत नगरपालिकांनी त्यालाही ते हातभार भेटायला लागलाय। जसं गणपती आपण जे विसर्जित करतोय त्यात पाण्यात जे जाते त्याच्यातनं दूषित होतंय, ते दूषित पाणी आपल्याला भेटते आणि वरने इचलकरंजीला पाण्याची टंचाई असल्यापासून पाठच्या 50 वर्षापासून आपण पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। पण हा प्रश्न माताजींना विचारतोय, पाण्याचा प्रश्न काय? पाण्याचा प्रश्न तर आहेच, अजूनही आहे। ते जरा इचलकरंजी थोडंसं प्रॉब्लेमिकच आहे, पण तरी बऱ्यापैकी या गणपती विसर्जन असं करण्यामुळं पाणी दूषित होत नाहीये। हे खूप बेस्ट केलेलं आहे नगरपालिकेने, शासनाने हे निर्णय घेऊन। आणि मेन म्हणजे गणपती जे विसर्जन करतो आपण नदीमध्ये, आपले हिंदू धर्माच्या हिशोबाने कुठले गणपती थोड्या दिवसांनी कोणाचे गणपतीचे विटंबना झाल्यासारखं होतं, म्हणजे मूर्तीचं भंगण होतं, ते होत नाहीये। तर त्यामुळे तर हे असं पद्धत केली आहे आणि तुमच्या सपूर्द आम्ही गणपती करतो। गणपती जसेच्या तसे तुम्ही व्यवस्थित नेऊन ठेवताय, ते मला ह्याच्यातून खूप बरं वाटतं। आपल्यासोबत रोटरी क्लबचे सदस्य देखील उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। या मुली देखील आहेत, आज या ठिकाणी महानगरपालिकेला मदत करतायत। आपण पाहतोय पाऊस सकाळपासूनच किती सुरू आहे आणि तरी या पावसात या मुली देखील या पर्यावरणपूरक विसर्जनाला महानगरपालिकेसाठी मदत करतायत। आपल्यासोबत रोटरी क्लबचे सदस्य आहेत, काय सांगाल सर? नमस्कार। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि आदर्श विद्या मंदिरच्या वतीने आम्ही या थोरा चौकामध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी सज्ज आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीपासून या आपल्या गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे। म्हणजे शासनानं सांगितलंय की हा उत्सव फक्त महाराष्ट्रापुरता न राहता पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जाणार आहे। त्याची व्याप्ती वाढत चालल्या आणि ह्याचा परिणाम असं होत चालला की कुठंतरी प्रदूषण वाढत चाललेलं आहे। मग यामध्ये ध्वनी प्रदूषण असेल, त्याचप्रमाणे पाण्याचं प्रदूषण होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। म्हणूनच इचलकरंजी महानगरपालिका की जी महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते, असाच एक उपक्रम म्हणजे जागोजागी त्यांनी कृत्रिम कुंड ठेवलेले आहेत की ज्या जोगे संपूर्ण नागरिकांना तिथं विसर्जन व्यवस्थित करता यावं, पाण्याचं प्रदूषण टाळता यावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाला हानी न बसता, पर्यावरणाला धक्का न लागता एक चांगल्या पद्धतीचा उत्सव आपल्या पूर्ण नागरिकातून घडावा, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि त्यालाच हातभार लावण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी जमलेलो होतो आणि सांगायला अभिमान वाटतो की याच केंद्रावरती तब्बल 300 मूर्त्या विसर्जित करण्यात आलेल्या होत्या। यावर्षी सुद्धा नक्कीच असा नागरिकांचा प्रतिसाद वाढेल आणि एक पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेश उत्सव या ठिकाणी इचलकरंजीच्या मार्फत नक्कीच संपन्न होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो। तर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनासाठी इचलकरंजीमधून सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आज वरुण राजानेही चांगली हजेरी लावलेली आहे आणि या सर्वांच्या महानगरपालिकेच्या साथीला आज इचलकरंजीतील सामाजिक संस्थाही उतरल्या आहेत। हाच गणपती बाप्पा पर्यावरणपूरक विसर्जित व्हावा अशीच मनोकामना